नमस्कार मंडळी. आज आपण कोथिंबीर वडी बनवायची आहे. तर अगदी कमी वेळात आणि कमी तेलात अगदी परफेक्ट अशी कोथिंबीर वडीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि कोथिंबीर वडी एवढी टेस्टी आणि खुसखुशीत होते की तुम्ही एकदा केल्याशिवाय राहणार नाही. तर चला बघूया कशी आहे आपली रेसिपी. तर बघू शकता ही कोथिंबीर वडी अजिबात तेलकट झालेली नाहीये आणि टेस्ट अप्रतिम आहे. तर त्याच्यासाठी मी घेतली आहे कोथिंबीर, त्याला चांगली साफ करून घेतलेली आहे आणि बारीक अशी कापून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये घालण्यासाठी आता मी मसाला तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी मी घेतले आहे लसूण, हिरव्या मिरच्या, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरा आणि चवीप्रमाणे मीठ. मीठही आपण मसाल्यात वाटतानाच टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ही पेस्ट तयार करायची आहे. तर ती आपण आता त्या कोथिंबीरवर टाकून घ्यायची आहे. संपूर्ण केलेला मसाला आपण टाकून घ्यायचा आहे याच्यावरती. आणि आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेणार आहोत. 1 वाटी बेसन पीठ घेतलं की आपण अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे आपण आहे ना संपूर्ण एकजीव असं करून घ्यायचं आहे. पाणी लागलं तरच वापरायचं, नाही तर त्याच ओलाव्यामध्ये आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी चांगलं निथळलं की बरोबर आपलं त्याच्यामध्ये त्याच प्रमाणामध्ये आपलं होऊन जाणार. थोडंसं चमचाभर तेल घालायचं आहे. आता हेही चांगलं मळून घेऊया. अजिबात पाणी घातलेलं नाहीये मी, त्याच पाण्यामध्ये कोथिंबीरच्या झालेल्या आहे आपलं पीठ मळून. आता आपण याचे सेम आकाराचे गोळे तयार करून घेऊया. मी इथे 3 गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण याला हातावरतीच असं रोल करून घ्यायचं आहे. दुसरीकडे मी पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय आणि स्टँडवरती 1 प्लेट ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला या वड्या वाफवून घेता येतील. व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे हाताने आणि रोल आपण याच्यामध्ये आता वाफवण्यासाठी ठेवायचे. अशा प्रकारे बाकीचेही मी रोल तयार केलेत. आता तेही आपण ठेवून घेऊया. जेवढे बसतील तेवढे घ्यायचे. माझ्या याच्यात 3 बसतात, तर मी बरोबर 3च बनवले आहेत. आता आपण कुकरला 5 ते 6 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्यांमध्ये पटकन आपला वाफून निघतात वड्या. अजिबात वेळ लागत नाही, नाहीतर वाफवण्यामध्ये थोडासा वेळ जातो. किंवा भांडी मग हे जाळीचं भांड ठेवा, हे ठेवा. त्याच्यापेक्षा कुकरला लावले की पटकन होतात. थोडं थंड झाल्यानंतर आता आपण यांना कापून घेऊया. बघू शकता तुम्ही सहजरित्या आपल्या वड्या कापल्या जात आहेत. म्हणजे आतपर्यंत आपलं रोल व्यवस्थित शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे सर्व आता मी वड्या कापून घेतलेल्या आहेत. आता मी या तेलामध्ये फ्राय करते. तर मी डीप फ्राय नाही करणार आहे. मी तव्यामध्ये बघा तुम्ही थोडंसंच तेलाचा वापर केलेला आहे. आणि आता मी याच्यामध्ये वड्या तळून घेते. जेवढ्या बसतील तेवढ्या आपण टाकून घ्यायच्या आहेत. तव्यात करू शकता, नाहीतर तुम्ही पॅन मध्ये करू शकता, नाहीतर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डीप फ्राय ही करू शकता. आता आपण उलट्या करून घेऊया थोड्या वेळानंतर. बघू शकता आपल्या वड्या व्यवस्थित अशा निघतायत, तुटत वगैरे नाहीयेत किंवा भुगाई होत नाही. कधी कधी काय होतं, कोथिंबीर वडीचा भुगाई होतो. तर बघा आपण बाजूला निथळायला ठेवलेलं त्यांचं तेल आणि आता आपण ह्या काढून घेतल्या आहेत. बाजूला करून कोथिंबीर वड्या आहेत ना, अशा आपण मध्येही दुसऱ्या आपण रचून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ह्यांचं तेल बाजूला निघतंय तोपर्यंत आतल्या वड्या आपल्या थोड्याशा शिजल्या जातात. तर त्याच तेलामध्ये बघू शकता आपल्या संपूर्ण वड्या ह्या फ्राय करून झालेल्या आहेत. अगदी कमी तेलाचा वापर केलेला आहे.
तर बघू शकता आपली कोथिंबीर वडी तयार आहे. किती छान कलर आलेला आहे. टेस्ट तर खूपच अप्रतिम आहे. तर तुम्ही अशा प्रकारे कोथिंबीर वडी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.